निवडणुकीच्या निमित्तानं सामोरं जात असताना सर्व वकील साहेबांनी आपण त्यांच्या व्यथा या तालुक्यातली वस्तुस्थिती अतिशय स्पष्टपणाने या ठिकाणी सांगितलेली आहे आणि तालुक्यामध्ये साधारणपणाने गेली 25 वर्ष मी माननीय आमदार साहेब या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी शांततेसाठी पाणी आणण्यासाठी गोरगरीब जनतेला दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही सातत्यानं 25 वर्ष या तालुक्यातल्या निवडणुका लढवल्या आणि त्या 100% यशस्वी करण्यामध्ये यशस्वी ठरलो. दरम्यानच्या काळामध्ये काही काळ गेला आणि काही घटना घडल्या, परंतु कदाचित स्वर्गामध्ये भाई गणपतरावजी देशमुख साहेबांना आणि काकांना असं वाटलं असेल तालुका आता बिघडायला लागलेला, या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावं आणि याच्यासाठी आमच्या दोघांची जिगर भाई जिगर भाईचा आवाज पाकिट आलंय आपलं आणि दोघांनी वाचवले. या ठिकाणी सबंध सांगोला तालुक्याचा दौरा आमचा जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा सांगोला तालुक्याच्या विकास आघाडीला मिळत चाललेला आहे. या निमित्तानं मी 5 निवडणुका जिल्हा परिषदेच्या 5 पंचायत समितीच्या आमदार साहेबांच्या जवळ लढवल्या. आम्ही दोघं बसणार, आमच्या आघाडीचे उमेदवार जाहीर करणार, प्रत्येक गटामध्ये गणामध्ये एक सभा करणार आणि जनतेच्या पाठिंब्यावर आमचे उमेदवार विजयी होत होते. 25 वर्षाच्या काळामध्ये मत मागायला जाताना आम्ही कधी बाबाचं डीपी दिली नाही, कधी डाम टाकला नाही किंवा कधी मोहम टाकला. 5 वर्ष त्यावेळेला वेळेत मिळत होतं आणि प्रामाणिकपणा मिळत होतं. आणि आता तालुक्याचा खंडोबाने सांगितल्याप्रमाणे वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठेतरी आता एक वेगळा पॅटर्न या सांगोला तालुक्यामध्ये निर्माण करायचा काही मंडळींचा प्रयत्न सुरू आहे. या प्रवृत्ती जागेवरच आपण थांबवल्याशिवाय या सांगोला तालुक्याला लागलेलं वळण, सांगोला तालुक्याचा जन्म झालेला इतिहास, या सांगोला तालुका शांतताप्रिय सांगोला तालुका हा भविष्यामध्ये टिकणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं सांगणार की उद्याच्या 7 तारखेला आपल्याला मतदान करत असताना अतिशय काळजीपूर्वक मतदान करायचं आहे. अनेक मंडळी या ठिकाणी येतील, आमच्या अंगतनं सांगितलं की आम्ही आबांचे कार्यकर्ते आहोत, इथे सगळी जुनी मंडळी दिसत आहेत. आज काही मंडळी मला इथे दिसेनाशी झालेली आहेत. ठीक आहे, त्याची मी परत संध्याकाळी आज उद्या भेट घेणार आहे. परंतु राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कधी मी असेल, आमदार साहेबांनी असेल, काकाने असेल, सत्तेसाठी स्वतःच्या प्रपंचासाठी कधीही राजकारण केलं नाही. राजकारणाचा हेतू हा जनतेच्या प्रश्नासाठी, सांगोला तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी आणि आपल्या या तालुक्याला पिढ्या दुष्काळामध्ये न ठेवता चारी बाजूला पाण्याच्या योजना आपल्या तालुक्याला कशा पद्धतीने येतील यासाठी आम्ही अहोरात्रपणानं काम केलं.
रस्ता हे सेवेचं साधन म्हणून आम्ही या ठिकाणी या सत्तेचा वापर केला. आता निवडणुकीमध्ये उमेदवार ठरवत असताना क्रायटेरिया वेगळा लागायला लागला. म्हणून मी मांजरीच्या सभेमध्ये आमदार साहेब सांगितलं, शेतकरी कामगार पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता नारायण जगताप नावाचा, अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ता, आणि आमच्या यादीमध्ये नारायणरावांचं नाव आलं. मी आमदार साहेबांना म्हणलं, नारायणराव जगतापाला तुम्ही उमेदवारी देत आहे? हो म्हणजे, किती अनेक वर्ष निष्ठेने काम करणारा माणूस आहे, अतिशय साधारण परिस्थितीत असता तरी आपली जबाबदारी आहे की त्या कार्यकर्त्याला निवडून आणायची. हाच इतिहास किंवा हेच विश्वास मी माझ्या आयुष्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये मिळवलेला आहे. आणि म्हणून 25 वर्षाच्या काळामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना सहकाराच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायतीच्या असतील, सगळ्या निवडणुका असतील, अतिशय एकोप्यानं आणि एक जीवाने कारभार केला. कधी कार्यकर्त्याला, कधी त्या भागाला, कधी त्या भागातल्या जनतेसाठी अडचणी कमी कशा करता येतील अशा पद्धतीचं राजकारण केलं. पासून आमदार साहेबांनी सांगितलं की वादळी सभा दीपकाबाई करावी. नेमकं तुम्हाला काय मी भाषण करायला पाहिजे हे पासून काय कळायला पाहिजे. आता 9 तारखेला आपल्या लक्षात येणार आहे. तुझी काळजी कुठल्या ज्योतिषाला आता मौचा निकाल काय लागेल हे सांगायची गरज नाही. आपला गुलाब निश्चित झालेला आहे. फक्त विषय राहिलाय तुमच्या मौताच्या पेटीमधून तुम्ही आम्हाला किती मतदान करणार आहे दोघांना. दिवसभराच्या दौऱ्यामध्ये काय गटाचा कल आहे ते आम्ही बघितलेला आहे. आणि तुमच्या गावामध्ये दोन्हीही उमेदवार आघाडीने तुमच्या गावातले दिलेले आहेत. एका गावाला उमेदवारी मागण्यासाठी अख्खं गावच्या गाव येत होतं. परंतु माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा 2 उमेदवारांच्या गावाला एक काय मोठं गाव आहे. परंतु इतर गटामध्ये उमेदवारी देत असताना आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याचं हित डोळ्यापुढे ठेवून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आता वादळी सभा करावी अशी कार्यकर्त्याची मागणी आहे. या निवडणुकीमध्ये वादळी सभा करावी असं काही फारसं मला आमदार साहेब वाटत नाही. आपली विजयी सभा ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी दीपक आम्हाला जे काय बोलायचं ते बोलणार. आणि फक्त आता नम्रपणाने आपल्याला एवढंच सांगेल, या तालुक्याची शांतता सुव्यवस्था अबाधित राखायची असेल, या तालुक्यातल्या जनतेला सर्वसामान्य जनतेला सुखा समाधानानं आपल्याला आपलं आयुष्य आणि विकासाची कामं करून घ्यायची असतील तर हा एक ऐतिहासिक निकाल आपल्याला या तालुक्यामध्ये घ्यावा लागणार आहे. मी आणि आमदार साहेबांनी विकासाचा पॅटर्न आम्ही दोघांनी ठरवलेला आहे. भविष्य काळामध्ये गोरगरीब जनतेच्या कामासाठी त्याला हेलपाटे घालावे लागणार नाही. मग एखाद्याचं घरकुल असेल, एखाद्याच्या रेशनिंग कार्डाला मान मिळत नसेल, कृषी खात्याच्या काही योजना, लाभाच्या योजना शेतकऱ्यांच्या पदरात पाडायच्या असतील तर आपल्याला कुठल्या तरी पुण्याच्या किंवा सांगोल्याला जाऊन एखाद्या विहिरीचं बिल घ्यायचं असेल तर 4-4, 5-5 हेलपाटे घ्यावे लागतात. 1 लाख, 1.25 लाख रुपयाची विहीर 3-4 हप्त्यामध्ये आपण पाडायची. मंजुरीला बराच वेळ लागतो. मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता मिळाला की दुसऱ्या हप्त्याला 5-4 हेलपाटे घालायचे. तोपर्यंत त्या जेवढे पैसे मिळतात तेवढे पैसे आपले त्या हेलपाट्यावर जाते. म्हणून या ठिकाणी भविष्य काळामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की दर 3 महिन्याला हे आमचे जिल्हा परिषदेचे
सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये महूरचे प्रश्न महूरमध्ये सोडवले जातील. तारीख आपल्याला दिली जाईल दर 3 महिन्यातला. साधारणपणाने 6-6 तास 8-8 तास सगळे प्रश्न संपेपर्यंत त्या ठिकाणी आम्ही बैठक घेणार. तहसील कार्यालयातले सगळे अधिकारी तहसीलदार असतील, तुमचे सर्कल असतील, तलाठी असतील, तुमच्या पुरवठा खात्यातले सगळे अधिकारी असतील, पंचायत समितीचे सगळे लाभार्थीचे सगळे अधिकारी या ठिकाणी असतील, बीडीओ असतील. ज्या पद्धतीने आमसभा आपण सांगोल्याला घेतो तशाच पद्धतीने सगळे अधिकारी सगळ्या खात्याचे अधिकारी या महूरमध्ये येतील आणि आमच्या गोरगरीब जनतेचे प्रश्न जाग्यावर सोडवतील. त्याला त्या कामासाठी सांगोल्याला जावं लागणार नाही अशा पद्धतीचा एक पॅटर्न या निवडणुकीनंतर आम्ही करायचं ठरवलेला आहे. मी मगाशी महिन्यामध्ये सांगितलं की आमच्या एखाद्याच्या गरीब कुटुंबातील घरकुलाचा हप्ता राहिलेला आहे. अर्ध घरकुल झालं, अर्धा हप्ता राहिलेला आहे. आणि अर्धा हप्ता राहिलेला तुझं पंचायत समितीच्या क्लार्ककडे जाऊन त्या ठिकाणी भेटून ग्रामसेवक भाऊसाहेबांनी सांगायचं तुम्ही जावा बघा मी पाठवलेला आहे. महूरमधनं सांगोल्याला जायचं असेल, पंचायत समितीचं काम करून परत येत असेल तर किमान 500 रुपये आपल्या खिशामध्ये लागते. एका आठवड्यात काम होईल याची गॅरंटी नाही. एकटा गेला तर 500 रुपये, आमच्यासारख्या टग्याबरोबर घेऊन गेलं तर 500चा 1000 रुपये होतात. आणि सहजासहजी एका आठवड्यात अशी कामं होत नाही. जेवढा हप्ता मिळणार आहे तेवढे सगळे पैसे हे जाळ्यामध्ये जातात. ही गरीबाच्या लाभार्थीची अवस्था आपल्या तालुक्यामध्ये या 5 वर्षाच्या काळामध्ये झालेली आहे. पूर्वीच्या काळी आमदार साहेब आम्ही कारभार करत असताना अशा गोष्टी कधी घडत नव्हत्या, परंतु एका वेगळ्या वर्गावर चालवत चाललेला आहे. आणि म्हणून मी या निमित्तानं आपल्याला सांगेन की टीका टिप्पणी भविष्य काळामध्ये होईल त्या बाबतीत काही विषय नाही. वादळी सभा केलेली आहे, भविष्यामध्ये मी करेन. आज मला या ठिकाणी 21 विरुद्ध 0 अशा पद्धतीचा निकाल आम्हा दोघांना या तालुक्यामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे. त्याला तुमची सगळ्यांची साथ मनापासून हवी आहे. प्रत्येकाला आपल्याला निवडून यावं अशी अपेक्षा असतील. मी सर्व वकिलांचं विशेषतः मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे. ज्या उमेदवारांनी मागाने घेतलेले आहेत त्यांचे मनापासून आभार मानणार आहे. मी आज सकाळपासून बघतोय वकील साहेबांची पोटरी त्यांना या तालुक्याविषयी या गरीब जनतेविषयी असलेली असतात. त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणूक डोळ्यापुढे ठेवून या तालुक्यात या गटामध्ये दौरे केले, परंतु पक्षाने आदेश दिल्यानंतर पक्षाचा एक सैनिक आहे आपल्याला त्यांनी अतिशय मन मोकळेपणाने या ठिकाणी माघार घेतली आणि अतिशय जिगरबाजपणाने दिवसभराच्या काळामध्ये मागच्या आठवड्याच्या काळामध्ये 2-3 दिवसाच्या काळामध्ये स्वतःच्या उमेदवारापेक्षा सुद्धा 4 पावलं पुढे असणारे सरगत असे कार्यकर्ते पक्षामध्ये असल्यानंतर मला कुठल्याही प्रकारे पराभवाची निवडणुकीची चिंता नाही. मी फक्त आपल्याला एवढं सांगेन की आपण 2-3 दिवसाच्या काळामध्ये लक्ष राहावं लागणार आहे. चिंचणीच्या यात्रेला बरीचशी मंडळी गेलेली आहे, अजून काही आवड चालूच आहे. परंतु 5 तारखेला नेमकं आपलं मतदान होतं ते आपल्या सगळ्या आमदार साहेबांनी आणि या भागातल्या सगळ्या प्रतिनिधींनी प्रयत्न करून ते 7 तारखेला केलेलं आहे. त्यामुळे ती फार मोठी अडचण आपली या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी पुढे गेली असल्यामुळं आपल्याला मतदान चांगल्या पद्धतीने करता येईल अशी आपल्या सरकारनं, राज्य सरकारनं, निवडणूक आयोगानं माईका देवीच्या आशीर्वादानं ही तारीख आपल्याला बदलून मिळालेली आहे. आणि म्हणून मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन, आमदार साहेब बऱ्याच गोष्टी त्यांच्या भाषणामध्ये सांगणार आहे. सध्या काय चाललेलं आहे, वातावरण कशा पद्धतीचं आहे, कोण कशा पद्धतीने या तालुक्यामध्ये भाषण करायला लागलेलं आहे, उमेदवाराच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने चर्चा सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भातली वक्तव्य कशा पद्धतीने केली जातील, त्याच्यासाठी काय पर्याय आहे ते आमदार साहेब आपल्या
भारतामध्ये सांगतील, हे फार जास्त सांगणार नाही, परंतु या विजयी सभेमध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे निश्चितपणे मी त्या दिवशी सांगणार आहे. कारण मी ठरवलेलं आता अगोदर जास्त बोलण्यापेक्षा निकाल घेऊन मग जास्त बोलायचं, याच्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी करूया. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.